काय मंडळी तुमच्याही घरामध्ये थंडीच्या दिवसामध्ये अशा बट्ट्या बनवल्या जातात का? तर या बट्ट्या कशा बनवायच्या मी सांगते तुम्हाला. त्यासाठी 2 डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आणि कुकरला ह्या डाळी शिजवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एका ताटामध्ये गव्हाचं पीठ घेतलं, रवा घेतला, ओवा घेतला, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि तेल टाकून घेतलं. तेल छान असं याला चोळून घेतलं आणि पाणी टाकून याचं आहे ना निबाराचं पीठ तयार करून घेतलं. त्यानंतर काय केलं, की एकसारखे ना चपातीचे गोळे केले, चपात्या लाटून घेतल्या आणि त्यावरती ना असं तेल लावून आहे ना दाल तयार करून घेतली बघा. आता ह्या दाल-बाट्या मी इडलीच्या भांड्यामध्ये वाफळून घेणार आहे. 10-15 मिनिटं वाफळून घेतल्या आणि थंड होण्यासाठी ना साईडला ठेवल्या. थंड झाल्यानंतर लगेच आहे ना तुकडे करून घेतले. आता डाळीला फोडणी देते इथं त्यासाठी ना कढईमध्ये तूप टाकलं, कढीपत्ता, जिरे, मोहरी, लसूण, कांदा, टोमॅटो सर्व परतून घेतलं. याच्यामध्ये शिजून घेतलेली डाळ टाकून दिली. चवीनुसार मीठ टाकलं, पाणी टाकून घेतलं. आपली डाळ तर इथं तयारच आहे. आपण ज्या बट्ट्या कापून ठेवल्या होत्या त्या आता मध्यम आचेवरती तेलामध्ये छान अशा लाल रंगाच्या होईपर्यंत तळून घेतल्या. आता डिटेलमध्ये रेसिपी जर पाहिजे असेल तर खाली दिल्या त्रिकोणामध्ये पण तिथे जाऊन पण नक्कीच बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा.